पुरं आपले सिद्ध आहे ना हो, खरं आहे ना ते. बाबा तुम्ही कोण गावचे? राहुरी रावरी तालुका तालुका राहुरी रावरी जिल्हा नगर नगर का? मागणी काय आहे तुमची? मागणी आहे ना घरकुल मला पण त्यांनी वंचित ठेवलं. मी आणतो त्या योजनेचं आहे हा अन्न लाभार्थी हा 20 वर्षापासून कुपन आहे. 2 वेळेस सर्वे मध्ये माझं नाव वर घुळून टाकलं. धन धाकट लोकाला त्यांच्या बागायतदार लोकाला त्यांच्या घरी जमिनी टाकलं त्यांना घरकुल तुम्ही दिलं. हा मग मला त्याच्यात मध्ये घरकुल नाही दिलं तर मी आता घरकुलच्या विषय का म्हणलो घरकुल नका देईना. आता झाले सर्वेची यादी हा 32 लोकांची प्रिंट देऊ आणि घरकुल झाले किती आणि राहिले किती ते माहिती देईना. कुठले त्याच्यामध्ये माहिती देत नाही. खोटी माहिती दिली माहितीचा मला. अधिकार टाका खोटी माहिती दिली तुम्ही माहितीचा अधिकार टाका केलेलं आहे मी इथं. मग त्याच्यात ते तुम्हाला यांनी पत्र दिलं पत्रकार. ना, ऐका तुम्ही माहितीचा अधिकार टाका. तुमची ग्रामपंचायत कोणती आहे? मोमीन आखाडा. यांचं मोमीन होतं, मी आखाडा. सांगतो. नाही मी काय म्हणतो काका माहितीच्या अधिकारमध्ये आहे ना बीडू साहेब जेव्हा आपण तक्रार केली का माहितीचा अधिकार त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर नाही दिलं. मग मी अपील केली यांच्याकडे. अपीलचे पत्र आहे ना माझ्याकडे बरोबर त्याचं उत्तर यांनी मला दिलं. तिचं दिलं असेल ना यांचं- तर ते अटकतील ना काही प्रॉब्लेम नाही बोल ना. पण हे काय म्हणते काल काय म्हणते ते बीडू साहेबाचे काम आहे हे तुम्ही ते एकटे त्यांचं- बघून ते असं हे- हा त्यांचा विषय म्हणतो. हा, नाही नाही ते एकटे बघून तुम्हाला असे मला यांनी थोडे उलटी उत्तर आहे नाही ते बिडीची तक्रार आहे ते बिडीचे काम आहे. म्हणजे मग साहेब बिडीची काम आहे ना मी तुमच्या कार्यालयाचं पत्र आहे मला तुम्ही तुमचा अहवाल द्या मला. मग मी जातो मुंबईला निघून. म्हणजे सर तुम्हाला घेऊन जातो आलो मी बरं बरं या पहिलं त्यांच्या TAशी बोलू बरं बरं आणि तुम्हाला जर लेखी पत्र असेल हां मी त्यांना शोधून आता हो हां त्यांना तुम्हाला ठीक आहे पत्र आहे ना माझं. हा, मग तुम्हाला मार्ग दाखवतो बरं. ते उपोषण मोडलं तिथं बरं पण ते बरं काहीतरी सेटलमेंट झाली वाटतं हां हां चालेल चालेल म्हणजे सगळ्या पैशावाल्यांना घरकुल दिले का? हां दंड टाकल त्यांचे मराठी लोक आहे ना हा त्यांच्या लोकांना सरपंच मराठी कोकणी त्यांची जादा पाहुणे बसवले दाखवून आपले 4 जण गेल्याचे याचे त्याचे बसवले त्यांचे लोकांना म्हणजे हे नाव वर्गणी ते सर्वे DRD करते ना. हा हां मग सर्वे DRD माझा सर्वे केलेला आहे सपराचा. हा मग सर्वे करून चांगलं यायला सपराचा सर्वे करून सपराचा यायला पाहिजे ना. त्याच्यात नाव नाही आलं आणि त्याच्या बांधकामवाल्याचे नाव येते मग माझ्या डोक्यात चूक पडली. मग मी म्हणलं मला घरकुलची प्रिंट दाखवा यादी 32 लोकांची ऑनलाईन प्रिंट यादी असते ना तिच्यात त्या खाडा पुढं होत नाही. काय म्हणतो तुम्ही घरकुल नका देऊ मला पण प्रिंट यादी द्या ना ऑनलाईनची त्याच्यामध्ये तर खरं डिक्लेअर किती दिवसापासून बसले तुम्ही उपोषण? किती दिवस? मी सोमवारपासून सोमवार मंगळवार